तर आज घरी ना माझी बेस्ट फ्रेंड येणार होती स्टडीसाठी. तर ती बोलली, "यार माझ्यासाठी काहीतरी टेस्टी असं बनवून दे ना मला खायला वगैरे. तू तर गण यूट्यूब चॅनल चालवते असं तर." मग म्हटलं, "यार चला त्याच्यासाठी काहीतरी बनवावं." पण मग काय बनवावं ते मला काही उमजत नव्हतं. पण घरात ना थोडे कधीपासून ना सोयाबीन पडले होते. म्हटलं त्याचंच काहीतरी बनवावं, थोडं वेगळं बरं का. तेच सोयाबीन खाऊन कंटाळली होती. तर बघूया आपण त्याची रेसिपी. त्यासाठी ना मी सोयाबीन घेतले व त्याला ना पाण्यात भिजत घातले होते. जर तुम्हाला लवकर हवं असेल ना, तुम्ही गरम पाण्यात सुद्धा भिजत घातले तरी चालतील. ते छान असे 15-20 मिनिटात ना भिजून झाले होते. त्याच्यानंतर ना त्याचं पाणी काढून घ्यायचं. जितकं कडक पाणी काढता येतं ना तेवढं काढायचं. जितकं कडक काढता येईल तेवढं काढायचं, कारण त्याच्यात जर पाणी राहिलं ना ते पचके लागतात. एकदम टाईट दाबायचं आणि सगळं पाणी काढून घ्यायचं. अशा प्रकारे ना सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचं. मी सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून ठेवलं होतं. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा. आपण मसाला बनवूयात. त्यासाठी मी दही घेतली आहे. आपल्या सोयाबीन जितके त्याप्रमाणे दही घ्यायची. माझे सोयाबीन थोडे होते म्हणून थोडीच घेतली. त्यात मी चटणी टाकली आहे, धना पावडर टाकली आहे, गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करायचं. हे सगळं मिक्स करून झालं ना छान प्रकारे, तर त्यात मी चिकन टिक्का मसाला टाकला आहे. चिकन टिक्का मसाला नाही असेल तरी चालेल, माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आहे. पूर्णपणे हा ऑप्शनल आहे, असेलच असं हे नाही आहे. त्याच्याबद्दल आहे ना कॉर्नफ्लॉवर हे कंपल्सरी, कारण कॉर्नफ्लॉवरनेच आपल्याला क्रिस्पीपणा येणार आहे. कॉर्नफ्लॉवर हा खूप स्वस्त मिळतो, 5-10 रुपयाला मिळून जातो. त्यात मी टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर. फक्त चिकन टिक्का मसाला नसेल तरी चालेल, पण कॉर्नफ्लॉवर टाकावंच लागणार आहे. तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ना ते मिक्स केलं आहे मी सगळं. तर मसाला हा रेडी आहे. त्याच्यानंतर त्यात सोयाबीन टाकायचं आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून झालं. त्यानंतर मी तेल तापवायला ठेवलं होतं. तेल तापून झालं ना त्याच्यानंतर त्यात सोयाबीन टाकायचे आणि क्रिस्पी होईस्तोवर छान असे तळून घ्यायचे. हे ना गरम गरमच खायचे, कारण ना जर गार झाले ना तर ते नरम होऊन जातात. म्हणून माझी मैत्रीण यायला वेळ होता म्हणून मी थोडा वेळ ठेवलं होतं ते. ती आली आणि लगेच मी तळायला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही गरम गरम खाल्ले होते. गरम गरम छान असे क्रिस्पी लागतात ते. त्यानंतर मी हे सगळे अशा प्रकारे तळून घेतले. तर बघू शकता, तिला तर खूप जास्त आवडले. जसं चिकन टिक्का लागतो ना सेम टू सेम तसाच स्वाद लागतो याचा. एक नंबर लागलं होतं, शपथ सांगते. तिला तर भरपूर आवडले, मला पण खूप जास्त आवडले. तर 2-3 माझ्या भावाला उरवले होते, त्याला बी भरपूर आवडले. तर मी परत बनवणार आहे. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला ही चिकन टिक्का खाण्याची हौस असेल ना तर हे खाऊन बघा. तसेच लागतात सेम टू सेम. नक्की ट्राय करा.